भावांनो, हे एरिया कधीही थांबला नाही, परंतु आज संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आलेले असताना असंख्य मराठा समाज त्यांच्यासोबत आलेला असताना या एरियातील पूर्ण काम हे ठप्प पडलेले आहे। या ठिकाणी हॉस्पिटल आहेत, टाटाचे प्रोडक्ट आहेत, टाटाच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, इतकंच नाही तर टाटाच्या मोठमोठ्या ऑफिस या ठिकाणी अक्षरशः आज ठप्प पडलेले आहेत। खरं तर संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांनी सांगितलं म्हणून हा मराठा समाज कुठेतरी आपल्या गाड्या पार्किंगला लावण्यासाठी आणि आपले काही या ठिकाणचे असलेले सगळे सोयरे त्यांच्या ठिकाणी जे काही वास्तव्य असेल त्या ठिकाणी गाड्या थांबवण्याचं काम हे मराठा बांधवांच्या माध्यमातून केलेलं आहे। परंतु जर पाटलांनी सांगितलं असतं की एक पाऊलही एक इंचही या ठिकाणी हलायचं नाही तर निश्चितच या ठिकाणी जो काय असेल तो थांबले म्हणजे इथून हलले नसते। ZPBL हे सुद्धा या ठिकाणचं राष्ट्रीय संपत्ती असणारं हे काही एरिया असणार आहे। या एरियात पूर्णपणे सध्याचं वास्तव्य ठप्प पडलेलं आहे। म्हणून समोरच तुम्हाला रेल्वे स्टेशनसुद्धा दिसेल, प्रॉपरचं जे काही लोकल रेल्वे स्टेशन असेल तेही दिसेल। बांधवांनो, मराठा समाज परत ताकदीने कामाला लागलेला आहे। ठिकाणी स्वतः मराठा बांधव जे खाण्याची सोय असेल ते स्वतः करत आहे। खिचडीचं काम या ठिकाणी चालू आहे आणि खिचडीसुद्धा याच ठिकाणी करून खात आहे। तर असंख्य मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी एकत्र जुटलेला आहे, एकत्र आलेला आहे। समोरच जे काही लोकल बस असतील या ठिकाणच्या त्यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन म्हणजे ठिकाण आहे ते सुद्धा ठप्प पडलेलं आहे। लोकलच्या बस असतील, जे लोकल स्टेशन असेल हे सुद्धा ठप्प पडलेले आहे। आणि साहजिकच एक असा माणूस होता, एक व्यक्ती होती, मी पक्षाची बाजू घेत नाही, परंतु अशी एक व्यक्ती होती की बाळासाहेब ठाकरे। आणि बाळासाहेब ठाकरे जसं की मुंबई बंद करण्याची ताकद ही त्यांच्यात होती, तसंच संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांनी अक्षरशः एक वेळेस नाही तर 2 वेळेस पूर्ण मुंबई ठप्प करण्याचं काम हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच झालेलं आहे। आणि समोरचं तुम्हाला दिसेलच। परत सांगतो, हा जो काही मेन एरिया आहे या मेन एरियात राष्ट्रीय संपत्ती की जिथून महाराष्ट्राची पूर्ण व्यवहार चालतो, व्यवस्था चालते, मग कार्यालय असतील, हॉस्पिटल असतील मोठाला, इथूनच सगळं CSTचं कारभारसुद्धा बघितला जातो। आणि साहजिकच CST या समोर दिसत आहे ही सुद्धा कधीच थांबली नाही बरं का, कधीही थांबली नव्हती। परंतु आज मराठ्यांची ताकद, मराठ्याचा आगेमोळ आणि त्याचबरोबर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ताकद निश्चितच दिसलेली असेल। तर इथंच थांबतो, लाईव्ह घेत राहू आपण।